12वी तशी बी.कॉमसाठी एक कन्सेप्ट येते ते म्हणजे एक्सपेंडिचर. ते 3 टाईपचे एक्सपेंडिचर असतात. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सगळ्यात पहिली आहे आपली कॅपिटल एक्सपेंडिचर. ते एक्सपेंडिचर आहे म्हणजे खर्च आहे, पण खर्च कोणत्या पद्धतीचा आहे तर त्यामधून आपण कॅपिटल परचेस करतो. आणि निश्चितच जर आपण कॅपिटल खरेदी करत असेल तर हे लाँग टर्मसाठी असते. आणि लाँग टर्म असल्यासोबतच एकदा जर इन्व्हेस्ट केले तर त्याचे पैसे जे आहेत ते लवकरात लवकर कव्हर होत नाही. त्याला लाँग टाईम म्हणजे 30 वर्ष 50 वर्ष एवढे लागू शकतात. किंवा this expenditure is incurred to acquire the fixed asset or to increase the value of the fixed asset. हे फिक्स असेट परचेस करण्यासाठी किंवा आपल्याजवळ जी फिक्स असेट आहे त्याची व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपण एक्सपेन्सेस करत असतो. इट गिव्स द बेनिफिट फॉर द लॉंग टाइम अँड इट इज अ नॉन रिकव्हरिंग. आता हे रिकव्हरिंग आहे तर बिलकुल नॉन रिकव्हरिंग आहे. कशा पद्धतीचे असते तर बघा, परचेस ऑफ मशिनरी. आता मशिनरी हे एकदम म्हणजे कमी पैशाची येत नाही तर जास्तीत जास्त पैसे असल्यामुळे परचेस ऑफ मशिनरी हे एक कॅपिटल आहे. एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग जर असेल तर बिल्डिंगसाठीही जास्तीत जास्त पैसा लागतो. आणि जसं परचेस ऑफ कॅम्प्युटर, ते जवळपास कॅपिटल एक्सपेंडिचर हा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च झाला. दुसरं आपण पाहणार आहोत ते म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज अन एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्युचर बेनिफिट. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं बेनिफिट आपल्याला होत नाही. बट हॅव्हिंग द इमिजिएट ऑर द शॉर्ट टर्म म्हणजे लहान लहान पिरियडसाठी किंवा शॉर्ट पिरियडसाठी आहे. जसं कॅपिटल एक्सपेंडिचर कशासाठी आहे तर लॉंग पिरियडसाठी आहे. अँड मे बी लेस दॅन द 1 इयर. ते लाँग टर्म नसल्यामुळे हे शॉर्ट टर्म आहे आणि एका वर्षाच्या आतच ते खर्च जो आहे तो खर्च होऊ शकतो. इट डज नॉट इन्क्रीज द प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचं ते कॅपिटल अर्निंग जे आहे किंवा प्रॉफिट अर्निंग आहे ते बिलकुल वाढवत